बीडचं संतोष देशमुख हत्या प्रकरण पाठोपाठ समोर आलेलं खंडणीचं प्रकरण आणि याच खंडणीच्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसोबत असलेल्या जवळकीमुळे फडणवीस सरकारमधले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली। मुंडेंनी अजून तरी काही राजीनामा दिलेला नाही, पण मुंडेंना अभय देण्यामागे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघांनीही एक कारण पुढे केलेलं आहे की हत्या आणि खंडणी या दोन्हीही प्रकरणात धनंजय मुंडेंवर काही गुन्हा दाखल नाही, ते काही या प्रकरणातला आरोपी नाहीत। पण नैतिकतेचं काय असा प्रश्न हा विरोधक विचारतायत। हेच आज जर भाजप विरोधात असती तर राजीनामा घेण्यासाठी त्यांनी अख्खं रान उठवलं असतं असंही विरोधक म्हणतायत। भाजपने असं रान उठवलेलंही आहे आणि नैतिकता दाखवत राजीनामे सुद्धा गेल्या काही काळामध्ये हे झालेले सुद्धा आहेत। त्यामुळे गुन्हा सिद्ध जरी झाला नसला तरी सुद्धा आरोप किंवा परसेप्शनच्या दृष्टीने आजवर किती मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। अगदी आपण गेल्या काही 10-15 वर्षांतली सुद्धा उदाहरणं पाहिली तर असे अनेक मंत्री आहेत की ज्यांना केवळ नैतिकतेच्या आधारावर किंवा विरोधकांनी ज्या पद्धतीने घेरलेलं होतं त्या आधारावर किंवा सरकारचं परसेप्शन ज्या पद्धतीने सेट होऊ लागलेलं होतं त्या आधारावर राजीनामे द्यावे लागलेले आहेत। ती यादी आजच्या व्हिडिओमधनं जाणून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। यादी तशी भली मोठी आहे, पण अगदी काही त्यातली महत्त्वाची नावं सांगायची झाली तर सुरुवात करूया छगन भुजबळ यांच्यापासून। आघाडी सरकारमध्ये असताना म्हणजे 2003 मध्ये छगन भुजबळ यांना आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा, गृहमंत्री पदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागलेला होता आणि त्यासाठी कारण ठरलेलं होतं अल्फा मराठी या चॅनलवर झालेला हल्ला। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी अल्फा मराठीवर त्यावेळेला त्यांच्या ऑफिसची जाऊन मुंबईतल्या अंधेरी पट्ट्यामध्ये असलेलं त्यांच्या ऑफिसची जाऊन तोडफोड केलेली होती, तिकडे एक राडा घातलेला होता आणि त्याच्यासाठी कारण ठरलेलं होतं तेलगी स्कॅमवरनं त्या अल्फा मराठीवर एक सिरियलमध्ये दाखवण्यात आलेलं उपहासात्मक कॉन्टेंट त्याच्यावरनं हे सगळे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी तिकडे जाऊन त्या कार्यालयावरच जाऊन तोडफोड करून टाकली आणि ह्याच्यावरनं ह्या नैतिकतेच्या आधारावरनं छगन भुजबळ किंवा एक प्रकारे या राड्याची जबाबदारीच घेत छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचे सरळ सरळ राजीनामे देऊन टाकले। त्यानंतर आणखीन एक आघाडीमधलं उदाहरण घ्यायचं झालं तर ते म्हणजे आर पाटील। आर पाटील यांना आपल्याला कल्पना आहे की त्यांनी केलेलं एक वक्तव्य हेच भोवलेलं होतं। 2008 मध्ये मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला 26/11 ज्याला ओळखलं जातं, तर याच 26/11 हल्ल्यानंतर आर पाटील यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकार परिषदेमध्ये म्हणताना म्हटलेलं होतं की बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है। आता हे वक्तव्य सिक्युरिटी लॅप्सेसवर खरं तर होतं। त्याच्यावर केलेल्या ह्या वक्तव्यामुळे सुद्धा जे एक परसेप्शन तयार झालं किंवा जी एक प्रकारे सरकारची इमेज त्याच्यामध्ये डॅमेज झाली, एक एवढा मोठा भयानक हल्ला होतो ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक ही मारली जातात। दहशतवादी हल्ला एका शहरावर होतो, मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीवर होतो आणि त्याच्यामध्ये सरकारमधला मंत्री असं वक्तव्य करत असेल तर त्यामुळे सुद्धा आर पाटील यांना राजीनामा द्यावा लागलेला होता। त्या पाठोपाठ विलासराव देशमुख यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागलेला होता, कारण की याच दहशतवादी हल्ल्यानंतर राम गोपाल वर्मा यांच्यासोबत आपला मुलगा जो अभिनेता सुद्धा आहे रितेश देशमुख यांना घेऊन त्या घटनास्थळाची पाहणी करणं यावरनं सुद्धा विलासराव देशमुख यांना हटवण्यात आलेलं होतं मुख्यमंत्री पदावरनं। त्या पाठोपाठ आलेले अशोक चव्हाण यांना सुद्धा आदर्श सोसायटीत आपल्याच नातेवाईकांना घरं दिल्याचा आरोप झालेला होता। आदर्श सोसायटी जी खरं तर कारगिल युद्धातील शहीद जवान यांच्या कुटुंबियांसाठी तयार करण्यात आलेली ती घरं होती, पण त्या ठिकाणी आपल्याच नातेवाईकांना घरं देण्याचा आरोप झाला आणि त्याच्यावरनं सुद्धा अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं। त्याच्यानंतर आपल्याला नैतिकतेच्या आधारावर खरं तर अजित पवार यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आपण पाहिलेला होताच, ज्याच्याबद्दल आता अजित पवार म्हणतात की त्यावेळेला मी भावनिक झालो, पण त्यांनी सुद्धा खरं तर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला होता। पण मंत्री म्हणून पुन्हा एकदा बघायचं झालं तर आपण फडणवीस सरकारमध्ये येऊया की जिकडे एकनाथ खडसे यांनी सुद्धा भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणामध्ये आपल्या महसूल मंत्रीपदाचा थेट राजीनामा देऊन टाकलेला होता। फडणवीस सरकारमधला झालेला हा पहिला राजीनामा होता की एकनाथ खडसेंसारखा वरिष्ठ नेता, भाजपचा एक बडा नेता की ज्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुद्धा होतं, त्यांच्यावर सुद्धा झालेल्या केवळ आरोपांच्या आधारावर त्यांना सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। आता यातली ही सगळी जी नावं आहेत ना, याच्यामध्ये काही जणांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामे दिलेले आहेत, काही जणांनी आपल्या पक्षाध्यक्षांच्या आलेल्या आदेशाच्या जोरावर सुद्धा त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत। पण मुद्दा महत्त्वाचा राहतो तो म्हणजे की कुठलाही आरोप हा सिद्ध झालेला नसताना सुद्धा ह्या नेत्यांना आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागलेला होता। अगदी आपण एक यूपीए सरकारचं म्हणजे आता आपण ही सगळी महाराष्ट्रातली उदाहरणं पाहिली, पण एक अगदी पटकन तोंडात येणारं नाव आहे ते म्हणजे मंत्री ए राजा, की जे यूपीए सरकारमध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री राहिलेले होते। तर हेच माजी केंद्रीय मंत्री किंवा माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा यांच्यावर सुद्धा 2008 मध्ये 2G स्पेक्ट्रम
ड्रम्सचे परवाने कमी दरात विकल्याचा आरोप झालेला होता। त्यासाठी नियमांना फाटा देण्यात आला, बगल देण्यात आली, कायदा आणि अर्थमंत्र्यांच्या सोबत कुठलीही सल्लामसलत सुद्धा करण्यात आली नाही। त्यांना विश्वासात न घेतल्याचा ठपका सुद्धा त्यांच्यावर होता। ए राजा यांना या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं। पण 2017 मध्ये मात्र कोर्टाने हे आरोपच बिनबुडाचे आहेत म्हणत ए राजा यांना निर्दोष त्यांची मुक्तता केली। म्हणजे निर्दोष असूनही त्यांना ए राजा यांना आपल्या मंत्रिपदावर मात्र पाणी सोडावं लागलं। तर अशी अनेक उदाहरणं आहेत। अगदी आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा जर आलो तर अनिल देशमुख ज्यांच्यावर परमबीर सिंग जे मुंबई पोलीस आयुक्त राहिलेले होते त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आणि ज्याच्यामध्ये अनिल देशमुख यांनी गृहमंत्री ते होते त्यावेळेला तर त्यांनी आपल्याला मुंबईतल्या पब्स बार्समधनं वसुलीचं 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलेलं होतं पोलिसांना। अशा पद्धतीचा आरोप हा परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला होता। त्याच्यानंतर त्यांनी कोर्टात सुद्धा धाव घेतलेली होती। कोर्टाने सीबीआयला प्रिलिमिनरी इन्क्वायरी करायला सांगितलेली होती आणि त्याच्यातच अनिल देशमुख यांना सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। आपल्याला कल्पना आहे की याच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री तेव्हा राहिलेले वनमंत्री संजय राठोड यांना सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो द्यावा लागलेला होता। त्यामुळे अशा पद्धतीने जे आता खरं तर सांगितलं जातंय की तपास यंत्रणा कामं करतायत, तपास यंत्रणांनी अजून ते त्यांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीयेत। एखादी व्यक्ती ही खरोखर दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, मात्र ज्यांचा दोष नाही त्यांच्यावर कारवाई करणं हे योग्य ठरणार नाही। ही वक्तव्य आता केली जात आहेत, मात्र या आधी सुद्धा ह्याच सगळ्या नेत्यांनी आपल्याला कल्पना आहे की या आधीच्या सरकारमध्ये ज्यांचे राजीनामे झालेले आहेत त्यांच्यावरचे सुद्धा आरोप सिद्ध होण्याच्या आधीच त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केलेली होती आणि त्यातल्या बऱ्याचशा नेत्यांनी आपल्यावरचे आरोप सिद्ध होण्याच्या आधीच नैतिकतेच्या आधारावर किंवा अर्थात ते परसेप्शन कशा पद्धतीने दिसतं या आधारावर सुद्धा राजीनामे जे आहेत ते मंत्र्यांचे झालेले आहेत। आता आपण बोलतोय ते धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये विरोधक सुद्धा किंवा अगदी जे विरोधकांच्या पलीकडे सुद्धा असे अनेक जण आहेत, मग ते अगदी सुरेश धस असतील किंवा अंजली दमानिया असतील, असे अनेक आहेत सामाजिक कार्यकर्ते किंवा सत्ताधारी पक्षातले नेते सुद्धा, ते सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। पण त्याच्यामध्ये सध्या तरी सरकारचं हे मत आहे की धनंजय मुंडे यांचं नाव कशातही अजून आलेलं नाहीये, तर अशामध्ये त्यांचा राजीनामा घेणं ही योग्य ठरणार नाही। पण धनंजय मुंडे यांच्यावर कुठले कुठले आरोप झालेले आहेत त्याची यादी जर आपण पाहिली तर त्यांच्यावर पीक विमा घोटाळ्याचा आरोप झालेला आहे। कंपनीत लाभाचं पद जो आरोप ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या वरून आता अंजली दमानिया करतायत तो म्हणजे की तिकडे बीडमध्ये जे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत किंवा जी केंद्र आहेत तिथे जी राख नंतर तयार होते ती उचलण्याचं काम ज्या कंपनीकडे आहे त्या कंपनीच्याच महत्त्वाच्या पदांवर धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी, त्यांच्या आई आणि वाल्मिक कराड सुद्धा अगदी आहेत। त्यामुळे लाभाचं पद एक प्रकारे घेतलं जात आहे। ऑफिस ऑफ प्रॉफिटचा इथे आरोप करण्यात आलेला आहे। त्या पलीकडे जाऊन कराड सोबत तो बिझनेस पार्टनर आहे ते हाही आरोप त्यांच्यावर झालेला आहे। तोच कराड, वाल्मिक कराड की ज्याच्या संदर्भामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने सुद्धा वाल्मिक कराडचा चौकशी केली जाते आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराड हा आरोपी आहे। मकोका अंतर्गत कारवाई या सगळ्या आरोपींवर होती आणि त्याच आरोपी सोबतचे असलेले हे जवळीकीचे संबंध स्वतः मुंडेंनी मान्य केलेत, तसंच त्याच्यासोबतचे ते बिझनेस पार्टनर सुद्धा आहेत। कराडचं एक प्रकारे मुंडेंचे ते कार्यकर्ते सुद्धा राहिलेले आहेत। आपल्याला कल्पना आहे की अगदी लाडकी बहीण योजनेच्या कामापासून मुंडेंचा राईट हँड म्हणून वाल्मिक कराडला ओळखलं जातं। त्यामुळे या सगळ्या कारणास्तव धनंजय मुंडे यांचा सुद्धा नैतिकतेच्या आधारावर तरी राजीनामा व्हायला हवा, जरी त्यांचं अजून आरोपी म्हणून कशात नाव आलेलं नसलं किंवा त्यांच्यावर झालेला आरोप हा कुठला अजून सिद्ध झालेला नसला तरी नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा व्हायला हवा अशी मागणी ही सर्व स्तरातनं जोर धरतीये। तुम्हाला याबद्दलचं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि दिवसभरातल्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुंबईतक.in आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता।